नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीच्या महापालिकांचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण पोहोचलेलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रणांगणात. कल्याण डोंबिवली महापालिका गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत आहे. त्याचं कारण असं आहे की महापालिकेत 122 नगरसेवक निवडून जाणं अपेक्षित आहे. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. पण त्यापूर्वीच कल्याण डोंबिवलीमध्ये 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. हे सर्वच्या सर्व नगरसेवक राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेना या पक्षाचे नगरसेवक आहेत. साहजिकच आहे, याच मुद्द्यावरून महापालिकेच्या प्रचाराची रंगत वाढलेली आहे आणि कुणी या संदर्भात असं म्हणतंय की हे जे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत हा सगळा प्रकार कल्याण डोंबिवलीकरांना पटलेला नाही आहे. त्यामुळे 15 तारखेच्या मतदानात कल्याण डोंबिवलीकर या विरोधात आपला रोष व्यक्त करतील. तर कुणी असं म्हणतंय की नोटाचं बटन EVM वर उपलब्ध असताना बिनविरोध निवड कशी केली जाऊ शकते. यासह मनसेसारखे राजकीय पक्ष असतील आणि श्रीनिवास घाणेकर यांच्यासारखे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे सुद्धा या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याच्या पवित्र्यात आहेत. आणि याच मुद्द्यांच्या सगळ्या अनुषंगानं याच पार्श्वभूमीवर आपण कल्याण डोंबिवलीतल्या समस्या, इथल्या कल्याण डोंबिवलीकरांच्या अपेक्षा आणि राजकीय समीकरणांवर चर्चा करणार आहोत. सध्या आपण आहोत कल्याणच्या काळा तलाव या परिसरात आणि माझ्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत कांचन कुलकर्णी आहेत, काँग्रेसच्या वतीनं त्या बाजू मांडणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे सचिन बासरेजी आहेत. बासरेजी आणि कांचन कुलकर्णीजी, आपलं स्वागत आहे. भाजपकडून दीपेश म्हात्रे येणार आहेत, मात्र ते येईपर्यंत नितीन सपकाळ हे भाजपची बाजू मांडणार आहेत. सपकाळजी, आपलं स्वागत आहे. आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून रवी पाटील हे त्यांची बाजू मांडणार आहेत. आणि या अनुषंगाने मी चर्चेला सुरुवात करतोय. सुरुवातीलाच मी श्रीनिवास घाणेकरांकडे जातो. एक न्यूट्रल व्हॉइसपासून आज आपण सुरुवात करणार आहोत. श्रीनिवासजी, हा सगळा झालेला प्रकार 20 नगरसेवक त्यावरनं जी चर्चा सुरू आहे, तुमचं काय मत आहे आणि कशा पद्धतीने पुढे कायदेशीर लढाई लढणार आहात? मी कायदेशीर नोटीस दिली आहे बिनविरोधच्या विरोधामध्ये. बिनविरोधच्या विरोधामध्ये मी कायदेशीर नोटीस दिली आहे. इलेक्शन नंतर आपण त्याच्याकडे बघूया, कारण इलेक्शन थांबवणं माझं काम नाही आहे. इलेक्शन लढवणं हे त्यांचं काम आहे, सगळ्या राजकीय पक्षांचं. इलेक्शन थांबवणं माझं काम नाही आहे. इलेक्शन झालं की सगळ्यांना सांगून ठेवतो की लढाईला तयार राहा. लढाईला तयार राहा म्हणतात. भाजपकडे आपण जाऊयात. असा आरोप आहे की भाजप आणि शिवसेनेने धाकदपटशा करत किंवा पैशाचा आमिष दाखवत बिनविरोध निवडणुका घडवून आणलेल्या आहेत. बिनविरोध ही संकल्पना खऱ्या अर्थाने ही काल परवा झालेली नाही आहे. आपण जर संपूर्ण इतिहास पाहिलात तर काँग्रेसच्या काळापासून अनेक उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून येत आहेत. अगदी कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचे 33 खासदार होते. हा असा एकमेव पक्ष होता की जेव्हा सर्वात जास्त बिनविरोध खासदार लोकसभेमध्ये गेले होते. त्यामुळे बिनविरोध संकल्पना ही काय आजची नाही आहे, ही परंपरागत लोकशाहीचा आहे. तुम्हाला पटतोय हा युक्तिवाद? नाही, मुळात लोकशाहीमध्ये मतदाराचा अधिकार हा 5 वर्षांनी सर्वोच्च अधिकार असतो आणि या बिनविरोध संकल्पनेमुळे जर मतदाराचा अधिकारच जाणार असेल मतदानाचा, तर मग ही लोकशाही कशी म्हणता येईल? त्यामुळे ही संकल्पना मला मान्य नाही. काय तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ही संकल्पना आत्ताच नितीनने सांगितल्याप्रमाणे आहे की कालच आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की 33 खासदार काँग्रेसच्या राजवटीत बिनविरोध झाले. त्याच्यावर कोण बोलतंय का? आत्ताच कसं काय बोलतायत? कुठलीही धाकधकटशाही, कुठलाही पैसा, कुठलाही असं कोणी ऐकून बिनविरोध घेईल का? ज्याने त्यांनी आपल्या काही फॉर्ममध्ये अडचणी होत्या, काही तांत्रिक अडचणी होत्या, काही लोकांच्या सह्या नव्हत्या, अशा लोकांचे फॉर्म बाद झालेत. काही लोकांनी स्वतःहून माघारी घेतली. त्याच्यामुळे असं काही प्रकार शिवसेना भाजपा युतीचं झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते अविनाश जाधव, ठाण्यातले नेते, त्यांनी काही पुरावे निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना पुरावे दिल्यानंतर अविनाश जाधवांचं असं एक स्टेटमेंट होतं की हे सगळे पुरावे बघून निवडणूक आयोग चकित झाला. नाही, असं काही नाही आहे. प्रत्येक विरोधी पक्ष हा त्याची बाजू मांडत असतो आणि त्यांना तो अधिकार आहे लोकशाहीमध्ये. आणि सरकार आहे, उच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे, दाद मागण्यासाठी अनेक न्यायालय आहेत. त्या ठिकाणी आपण करू शकतो. आपण काँग्रेसचे मुद्दे या निमित्तानं जाणून घेऊयात. काँग्रेस ज्यावेळेला बिनविरोध निवडून येते त्यावेळेला त्यांचा आक्षेप नसतो. कायम ह्यांचं कामच आहे चुका करायच्या आणि काँग्रेसच्या नावाने कडे फोडायचे. ह्यांचंच सवय झाली. यांना कामं तर काही करत नाही. लोकांना किती दडपशाही आणली यांनी माघार घेण्यासाठी. आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत, तसे उचलून नेले यांनी लोकांना. काय फक्त आमची लोक गरीब आहेत, साधी लोक, यांच्यासारखी गुंड. मोठा आरोप करतात, उचलून नेले लोकांना. हे शक्यच नाही आहे. असे आरोप करणं हे त्यांचं सातत्याचं काम आहे, हे काय नवीन नाही आहे.
ज्यांच्या माध्यमातून ते आरोप झाले होते त्या स्वतः उमेदवाराने व्यक्तिगत समोर येऊन मीडियासमोर सांगितलं होतं की बाबा अशा प्रकारची कुठलीही घटना झालेली नाही आहे. आणि बिनविरोध म्हणजे जसं आता रवी पाटील साहेबांनी सांगितलं की ज्या ज्या लोकशाहीमध्ये ज्या ज्या टेक्निकल प्रॉब्लेम्स आले त्याच उमेदवारांचे बाद झाल्यामुळे बिनविरोध झालेले आहेत उमेदवार. एकीकडे काँग्रेस म्हणतंय की धाक दपटशा दाखवून दमदाटी करून पैशांचा आमिष दाखवून हे सगळं बिनविरोध केलं गेलं, पण हे म्हणतात तांत्रिकदृष्ट्या ते बिनविरोध झाले. तांत्रिकदृष्ट्या जे बिनविरोध झालेत ते निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलेले आहेत. परंतु जो उमेदवार अर्ज भरल्यानंतर राहुल नार्वेकरांचं उदाहरण घ्या, विधानसभेचे अध्यक्ष माजी, ते त्यांच्या बंधूंच्या वॉर्डामध्ये एका महिलेने अपक्ष फॉर्म भरल्यानंतर तो मागे घेतला गेला पाहिजे म्हणून ते सगळा व्हिडिओ समोर आलेला आहे. आणि हरिभाऊ राठोड जे भारतीय जनता पक्षाचेच खूप मोठे नेते आहेत, त्यांनी त्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली. म्हणजे ही दादागिरी नाही तर काय. पण विरोधक हा सगळा मुद्दा प्रचारात का जोरकसपणे मांडत नाही? तसा विरोधकांचा सूर दिसत नाहीये. ते विरोधक जोरकसपणे मुद्दा मांडतायत, परंतु आजची न्यायव्यवस्था, आजची लोकशाहीची व्यवस्था ही पूर्णपणे किडलेली आहे. त्यामुळे याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. लोकांना माहिती आहे गेले 3.5 वर्ष आमच्या पक्षाचा जो दावा आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये निशाणी आणि नावाचा, त्याच्यामध्ये 4 सुप्रीम कोर्टाचे जज बदलले परंतु आजपर्यंत निर्णय झालेला नाही. म्हणून कुठेतरी जनतेला वाटतं की ही न्यायव्यवस्थाच जर किडलेली असेल तर आम्हाला न्याय कोण देणार आहे म्हणून. काही डोंबिवलीकरांना काही या संदर्भात मुद्दे मांडायचे आहेत कोणाला की हे बिनविरोध निवडून आलेले त्या संदर्भात? डोंबिवलीकर, सर्वसामान्य डोंबिवलीकर, कोणाला काही मुद्दे मांडायचे आहेत? कल्याणकर ज्या वेळेस ह्या लोकांनी बिनविरोध मागे घेतलेले आहेत त्याचं मला असं म्हणायचं की त्यांना अगोदरच आपला पराभव स्वीकारलेला आहे. त्यांना माहिती होतं आपण लढूनसुद्धा काही आपला फायदा होणार नाही म्हणून त्यांनी अगोदरच आपला पराभव मान्य करून मागे घेतलेला आहे. तुम्हीच मागे घेतलं म्हणता, तुम्ही आपला पराभव आधीच मान्य केलाय. हे कसे नाही, हे यांची संकल्पना चुकीची आहे. कोणी मागे घेतलेलं नाही आहे. ते मागे आता विधानसभेमध्ये यांची जी सरकार झाली त्यावेळी म्हणणं आलेलं होतं 50 खोके एकदम ओके. आता या डोंबिवलीमध्ये अशी परिस्थिती आहे 50 लाख एकदम ओके. तर ह्या लोकांनी ते खरेदी हा घोडे बाजार जो चालवलेला आहे ते चुकीचं आहे. आणि या कल्याण डोंबिवली शहरची जी जनता आहे ना, नागरिक आहेत ना, ते सुज्ञ आहेत आणि त्यांना सगळ्यांना समजलेलं आहे की हा घोडे बाजार यांनी चालवलेला आहे आणि यांनी लोकशाही संपवायला घेतलेली आहे. 50 लाख रुपयांचा आरोप करतात. 50 लाख असा व्यवहार झाला इतका? शक्यता आहे 50 लाखापेक्षा जास्त अमाऊंट असावी. 50 लाखामध्ये हालचाल पानवाला पण नाही मानतो. पण हे चिंतेची बाब वाटत नाही? चिंतेची बाब आहे. ही जर 20 जणांचं जर कधी सक्सेस झालं, आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते जर कधी कोर्टामध्ये गेले नाहीत, ह्याच्यावरती स्टे आला नाही तर ही इलेक्शन शेवटची असणार आहे. हा ट्रेंड कल्याण डोंबिवली याच्यानंतर 122 नगरसेवक बिनविरोध येतील. इथल्या नागरिकांना कोणालाच मतदान करायला मिळणार नाही. पण मला हे चित्र अगदी चिंताजनक वाटतंय, कारण इथे असलेल्या कोणालाच या मुद्द्यावर काही बोलायचं नाही आहे. कल्याणकरांना या मुद्द्यावर काही वाटत नाहीये. बोला. यामध्ये लोकशाहीने सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे. किती उमेदवार उभे राहू शकत होते? कोणी राहिलं का? नाही राहिलं. ज्यांना वाटलं की आपण नाही निवडून शकत त्यांनी मागे घेतला. कोणी थांबवलं होतं नव्हतं निवडणूक लढवण्यापासून? मग बिनविरोध झाले तर त्यात काय अडचण, काय टेक्निकल काय प्रॉब्लेम आहे? नाही लढवायची आम्हाला, असा पण भूमिका असू शकते ना. तुम्ही एकच उमेदवार केला का समोर? नाही, 4 उमेदवार 5 उमेदवार, किती उमेदवार राहू शकत होते? ज्याला मागे व्हायचं तो झाला असता, जिथे निवडणूक व्हायची ती झाली असती. तसं नाही झालं. मग याच्यामध्ये लोकशाही आणि किंवा दडपशाहीचा काय प्रश्न येतो? काहीच प्रश्न येत नाहीत. ही जर ट्रेंड सेट झाला तर ह्याच्या पुढच्या पिढीला आम्ही सांगू शकणार आहोत की आम्ही मतदान कधी केलं होतं, आम्ही EVM बघितलं, आम्ही बॅलेट पेपरवर सुद्धा मतदान केलं आहे. आता बिनविरोध इलेक्शन नाही, सिलेक्शनच होणार आहे पुढच्या वेळेला. आणि सिलेक्शन कसं होतं सगळ्यांना माहिती आहे. एक चुकीचा पायंडा पडतोय असं वाटत नाही का तुम्हाला या निमित्तानं? वास्तविकता अशी आहे की ज्या प्रकारचं जनमत आज महायुतीला मिळतंय आणि ज्या प्रकारचं विकासाचं मॉडेल आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांच्या माध्यमातून दाखवलं जातं आहे आणि तो जनाधार बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि त्याच करता असे बिनबुडाचे किंवा तांत्रिकदृष्ट्या अर्थ नाही आहे, तथ्य नाही आहे, अशा प्रकारचे मुद्दे उचलण्याचं काम विरोधक सध्या. पण ज्या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे त्या ठिकाणी सुद्धा मतदान व्हायला काय हरकत आहे? शेवटी बघा, हा निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगाचा आहे. हा निर्णय कुठल्याही पक्षाने घेतलेला नाही आहे. जाहीर कोणी केलं आहे? निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे याबद्दलचे प्रश्न आपल्याकडे काय विजन असलं पाहिजे? विकासाचे मुद्दे असले पाहिजेत. आपल्याकडे प्रश्न असायला काय हवेत? विकासाचे प्रश्न असायला हवेत. या अशा प्रकारचा प्रश्न घेऊन उगाच म्हणजे खऱ्या अर्थाने कल्याणकरांच्या
हिताचे जे मुद्दे आहेत ते घेऊया आपण. इथे काही कल्याणकरांना मुद्दे मांडायचे दिसतात, तुमच्या गळ्यात गमछा मात्र राष्ट्रवादीचा आहे. या ठिकाणी काय आहे की शिवसेनेचे आणि इतर पक्षाचे अनेक वर्ष या कल्याण महापालिकेत सत्ता होती, परंतु कल्याण पूर्व विभागात बघितला की आजही तो सुविधापासून वंचित आहे. आणि आज आपण जर बघितलं कधी म्हणजे आम्ही आमच्या वेळेस बॅलेट पेपरवरती मतदान केलेले आहे आणि आता ह्यावेळेस कसं आहे नोटा असताना सुद्धा इतक्या मोठ्या तुमचं प्रमाणात म्हणणं आहे की पुन्हा तिथे निवडणूक झाली पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, विरोधकांना नेहमी कामच आहे की टीका करत राहणं. हे आता ही तर देशामध्ये एक आमची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एवढ्या जास्त मताधिक्याने जे बिनविरोध निवडून येणं ही देशामध्ये आमची नोंद झालेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची. आणि कोणी आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, मारणाऱ्याचे हात पकडू शकतो, बोलणाऱ्याचं तोंड नाही पकडू शकत आपण. मग कोण 50 खोके म्हणतील, कोण 25 खोके म्हणतील, कोणी काही अफवा करत राहील. पण ही जी लोकशाही निवडणुकीने लढवायचा सर्वांना अधिकार असतो आणि कुठल्या उमेदवारावरती दबाव येत नाही, मागे घेतो, स्वतःहून मागे घेत असतो. कुणाचा छांदीमध्ये बाद होतो, कसा बाद होतो, हे सगळ्यांच्या समोर उघड असतं. तुमचा असा सूर दिसतोय साधारण की देशात एक संदेश या निमित्ताने गेलेला आहे. काय विषयावर? विषय तुम्हाला माहित नसेल तर आता त्याच्यावर बोलण्यात अर्थ नाही. त्यांचं वक्तव्य आलं होतं की आयोगाने ते बिनविरोध डिक्लेअर केलेले नाही आहे. आयोगाने अजून डिक्लेअर झालेलं नाही, त्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये त्यांचंही सिलेक्शन होणं गरजेचं आहे. ताई तुम्हाला काहीतरी बोलणार, तुम्ही बोला. नमस्कार. मला प्रश्न हाच विचारायचा आहे की बिनविरोधक जे निवडून आलेले आहेत ते फक्त सत्ताधारी पक्षांचेच का आलेले आहेत, ह्याचा विचार करावा. सत्ताधारी पक्षाचेच बिनविरोध का निवडून येत आहेत? सत्ताधारी पक्षांनी काय सेटिंग केली आहे? आता तुम्ही पाहिलं आहे कल्याण डोंबिवलीत ज्या क्लिप व्हायरल आहेत, ते विरोधक जे आता ताईंनी आरोप केला त्यांच्या क्लिप बघा ना, ते स्वतः सांगतायत मागे घ्या म्हणून. आम्ही सांगितलं का? तुम्ही डोंबिवलीला आता पत्रकार आपले आहेत इथे बरेच, त्यांनीच सांगितलं त्यांच्या उमेदवाराला तुम्ही मागे घ्या का आमच्या पक्षाचे गेले. आता मी पण एक आज विषय ऐकला की ठाकरे गटाच्या एका उमेदवाराने आज सुद्धा शिंदे गटाच्या एका उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे, अशी घटना घडलेली आहे. अशी घटना घडली आहे ना, प्रभाग क्रमांक 30 काटेईमध्ये घडली आहे. परंतु त्याला कुठल्या परिस्थितीत नेलं, जर तुम्ही याच्या खोलापर्यंत गेले, त्याचं संपूर्ण CDR जर काढले तर तुमच्या लक्षात येईल की संबंधित उमेदवाराला उचलून देण्यात आलं होतं आणि नंतर त्याला ती माघारी घेण्यात आलेली होती. आणि माझं तर म्हणणं आहे की ही चर्चा माघारीची बिनविरोधची जे काय झाली ही डोंबिवलीत झालेली आहे. ज्या 22 प्रभागामध्ये किंवा 22 नगरसेवक जिथं बिनविरोध झालेत, तुमचा कार्यक्रम त्या प्रभागात लावा, म्हणजे तिथली जनता बोलेल की आमचा मतदानाचा हक्क तुम्ही कसा हिरावून घेतलेला आहे, या लोकशाहीचा कसा खून केलेला आहे. म्हणून आपण थोडीशी चर्चा पुढे नेऊया. बिनविरोधच्या मुद्द्यावर मला वाटतं थोडीशी दहशत आहे, त्यामुळे लोक बोलत नाही आहेत. महापालिकेचे असे कोणते प्रश्न आहेत कल्याण डोंबिवलीकरांचे जे प्रायोरिटीवर सोडवण्याची गरज आहे? महापालिका 1995 साली पहिल्यांदा इलेक्शन झालं. त्याच्यानंतर 2026 म्हणजे जवळपास 30 वर्ष, म्हणजे 5 इलेक्शन झाली, 6 इलेक्शन झाली, 6वं इलेक्शन आहे. अजूनही रस्ते, पाणी, गटारं ह्याच्यामध्येच आम्ही गुंतून पडलो आहे. माझे 6 पिटिशन आहेत. अनधिकृत बांधकाम आहे, 27 गाव वगळू नये म्हणून आहे, अर्बन लँड सिलिंगचं आहे, नोटामध्ये आहे. माझ्या 6 पिटिशन चालू आहेत आणि त्याच्यावरती कोणत्याच राजकीय पक्षाने एकही शब्द बोललेला नाही आहे. बरं, यांचे जाहीरनामे सगळ्या पक्षांचे आता घोषित झाले असतील, त्यात काही प्रायोरिटीवर मुद्दे आहेत का कल्याण डोंबिवलीकरांच्या जिव्हाळ्याचे? मी पाठीमागच्या वर्षी गेल्या खेपेला एक जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. मी राजकीय पक्षाचं नाव घेणार नाही. खाडीमध्ये शिवस्मारक करणार होते आमचं. खाडीमध्ये एक पण वीट उभारलेली नाही आमची. अहो, नागरिकांना तर भाव देतच नाही तुम्ही. ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने टिळाला होता ना, त्या छत्रपतींचं स्मारक करण्याचं आश्वासन दिलं लेखी, ते तर पूर्ण करा. 84ला महानगरपालिका झाली, 95 पासून इलेक्शन होत आहे. सर्व पार्ट्यांनी थोडाफार वेळा काय राज केलंय, पण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कल्याण डोंबिवलीमध्ये नाही. काही प्रॉब्लेम झाला तर मुंबईला धावायला लागतो, मग जाता जाता माणूस मरून जातो. त्याचा काय? तुम्ही इकडे टाळ्या वाजवताय. आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. हो, तिथे मुंबईला जावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी. तिथे कोणतेही राजकीय पुढारी आजपर्यंत असा निर्णय घेतलेला नाही की ते मोठं हॉस्पिटल व्हावं म्हणून ठाण्याला किंवा डायरेक्ट तिकडे मुंबईला. आता आरोग्याची काय व्यवस्था आहे? आरोग्याची व्यवस्था तशी सर्वसाधारण काही एवढी चांगल्या प्रतीची नाही. फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र आहे पण सुपर असं चांगलं हॉस्पिटल नाही. आरोग्य हेच मुळे ICU मध्ये आहे. तुम्हाला इकडे मागे काहीतरी बोलायचं आहे. 1 मिनिट दादा, बोला.
आता म्हटलं की आरोग्य संदर्भात आरोग्य व्यवस्था कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ICUने व्हेंटिलेटरवर ठेवलेली आहे. 1995 पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडणुका होतात. प्रत्येक वेळेस आश्वासनं दिली जातात, परंतु मागच्या वेळेस ऑक्टोबरच्या 29 तारखेला 2 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याला सर्वस्वी जबाबदार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं भ्रष्ट प्रशासन आहे. त्या मुलींना वेळेवरती औषध उपचार झाला नाही म्हणून एक 4 वर्षाची आणि एक 24 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. आज 181 करोड रुपये वार्षिक बजेट आहे आरोग्याचा, परंतु सुविधा कुठे? 2 हॉस्पिटल आहेत, रुक्मिणीबाई एक आणि शास्त्रीनगर, ते व्हेंटिलेटरवरती आहेत. मग टॅक्स घेता कुठल्या प्रकारचा तुम्ही? आपण विचारूया. महापालिकेच्या हातात म्हणजे कल्याण डोंबिवलीची 95% सत्ता आमच्याकडे, 95 सत्तापासून आमच्याकडे असं बोललं जातं. पण तेव्हा राज्य सरकारमध्ये कोण होतं आणि राज्य सरकारने तेव्हा या महापालिकांकडे दुर्लक्ष का केलं, हा जाब देखील विचारणं खूप गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला सांगतो बघा, जेव्हा आमची इथे सत्ता होती तेव्हा कुठलंही महाराष्ट्र शासनाकडनं कुठलाही निधी इथे पुरवला जात नव्हता. आज तुम्ही बघाल तर महाराष्ट्र शासनाचे जे दोन्ही हॉस्पिटल आहेत, म्हणजे तुम्ही जर रुक्मिणीबाई म्हणजे महापालिकेचे हॉस्पिटल आहे, पण महाराष्ट्राचं एक शासकीय हॉस्पिटल इथे नाही होऊ तुमचा इशारा कोणाकडे? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे की काँग्रेसकडे? काँग्रेस राष्ट्रवादीची जी सत्ता या राज्यामध्ये होती तेव्हा त्यांनी महापालिकांकडे दुर्लक्ष केलं. कारण वारंवार या भागामध्ये सत्ता महायुतीकडे होती आणि हा जो इथला जो भाग आहे, हा जो सगळा हिंदुत्वाला मानणारा भाग होता, याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष या सत्ताधाऱ्यांनी तेव्हा केलं. आणि तुम्हाला बघा, मी थोडक्यात सांगतो. आता त्यांनी सांगितलं की महापालिकेत बऱ्याचशा सुविधा होत नाही, पण तुम्ही आज बघाल ना, 2014 नंतर तर 2024 पर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्वात जास्ती रस्ते जर कॉन्क्रीट रस्ते झाले असतील तर या 10 वर्षामध्ये झाले. याच्या आधी कधी कॉन्क्रीट रस्ते कल्याण डोंबिवलीकरांना बघायला सुद्धा मिळाले नव्हते. धार्मिक कारणास्तव त्यावेळेला निधी नाकारला गेला. बघा, ह्यांचं सगळे मुद्दे हे धार्मिक कारणावर असतात. हे म्हणतात की आम्ही विकास केला, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय. अरे यांच्या हिंमत असेल तर ते 20 जे अन्नपोज आलेले आहेत ना, तिथं निवडणुका घेऊन दाखवाव्या ना. ते स्वतःही अनपोज आहेत. नाही, त्यांनी घेऊन दाखवाव्या विकासाच्या मुद्द्यावर. हे बघा, तुम्ही मला जुनं ओळखता, मी आत्ताच नाही बिनविरोध आलो. 2008ला देखील मी बिनविरोध आलो, 2005ला देखील मी बिनविरोध आलो. अरे बिनविरोध आले, तुमचे लोक पळून गेले म्हणून तुम्ही बिनविरोधसाठी घाबरताय. मला सांगा, असा आरोप होतोय की धाक दपटशा केला गेला, दमदाटी केली गेली, काही ठिकाणी पैसे सुद्धा दिले गेले. 70 ते 80 लाख रुपयांची पण आकडे येत आहेत. बघा, आपल्या मुलाला सुधरवता आलं नाही म्हणून इतरांना दोष देणारे हे लोक आहेत. आपल्या मुलांना त्यांना त्यांचे उमेदवार का नाही ठामपणे ठेवता आले? कोणी नागरिकाला तुम्ही रस्त्यात जाऊन विचारा, तो तुम्हाला रस्त्यावरचा नागरिक देखील सांगेल की गेल्या 5 वर्षात आमचे रस्ते कॉन्क्रीट झाले. बघा, ज्यांनी केलंय ना त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत, अरे मेट्रो कधी अपेक्षा केली होती का कल्याणमध्ये मेट्रो येईल? कल्याण भिवंडीमध्ये मेट्रो आली, मेट्रोची अपेक्षा कोणी केली होती का? कल्याण डोंबिवलीकरांना मेट्रो बघायला मिळाली आली का? आलेली नाही. त्या बनेलीला रेल्वे स्टेशन पण आलाय, गेले पण काम झालं का सुरू? नाही साहेब, हे बघा मी काय म्हणतो, मेट्रो आली आहे ना कल्याण डोंबिवली. एक मिनिट बोलू द्या मला. शून्य आणि 34 याची व्हॅल्यू एकच असते, नापास. त्यामुळे काम चालू आहे ना, पूर्णत्वास काय आलेलं आहे? कल्याणकरांना काय दिलेलं आहे? कल्याण पूर्वेचा माणूस, एक मिनिट, कल्याण पूर्वेच्या कोणत्या माणसाला पलीकडे जायचं असेल तर तो कल्याण पश्चिमला उतरतो आणि मग रिक्षात बसून जातो. एकमेव शहर असं आहे जगाच्या पाठीवर का ज्याला पूर्वेला जायचं तो पश्चिमेला उतरतो आणि मग तो पूर्वेला जातो. मग हे कसले विकास केलेले आहेत? थोडक्यात मला तिकडे जायचं. बघा, मी तुम्हाला सांगतो, सचिन बाचरे साहेब, आज कल्याण स्टेशन रिमॉडेलिंगचं जे काम सुरू आहे, कल्याण स्टेशनवरती एवढा मोठा सॅटिस उभारला गेला, कल्याण स्टेशनचं रिडेव्हलपमेंट बाहेर सुरू आहे. आता कल्याण स्टेशन हे सगळ्यात मोठं या महाराष्ट्रातलं जंक्शन आहे. त्याच्यावरती एकत्रित 17 लाईन्स आहेत. त्या 17 लाईन्सचं स्टेशन रिमॉडेलिंग आणि त्याच्यावर नुसतं सॅटिस जरी बांधायचं असली ना तर करोडो रुपये लागतात. 800 करोड रुपयाचं काम चालू आहे. 2000 साली मी नगरसेवक झालो, त्यावेळी हे लोकप्रतिनिधी नव्हते. 2001ला याला प्रशासकीय मान्यता घेतली, 2002ला याचं काम चालू झालं आणि 2010 साली याचं उद्घाटन झालं. त्यामुळे यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. स्मारक उभारले, त्यावेळी हे स्थायी समितीमध्ये होते, रवी पाटील सभागृह नेता होते. पण केलेल्या कामाबद्दल तुम्ही बोला, पण ह्याचं श्रेय कुठे घेता तुम्ही? जे आपण केलंच नाही ते कशाला बोलायचं? काही लोकांना इथे मुद्दे मांडायचे. तुमचा काय मुद्दा होता? साहेब, आता 2 इथे प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना आणि भाजपा एवढी वर्ष सत्तेत होती.
त्यामध्ये बासरे साहेब सुद्धा किंवा म्हणजे ठाकरे गट सुद्धा एवढी वर्ष सत्तेत होता ना, 25 वर्ष. आज तुम्हाला 27 मध्ये म्हणजे जेव्हा फाळणी झाली, 2 पक्ष झाले, तुम्हाला आज जनतेचे प्रश्न दिसत आहेत. ठाकरे गटांनी तरी आहे हे प्रश्न विचारून आहेत, कारण तुम्ही एवढी वर्ष सत्ता उपभोगली, महापौर स्टँडिंग सगळी पदं उपभोगली, त्यावेळेस तुम्हाला विकास होत होता. आज तुम्हाला विकास होत नाही असं वाटतं का? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आमची 27 गावं घेतली. मला थोडंसं बोलायचं आहे. 27 गावं घेतली, तोपर्यंत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला कोकण भवन, कोकण आयुक्तांनी सांगितलेलं होतं की तुम्ही कुठलाही प्लॅन पास करायचा नाही. गावं घेतली आणि लोकांनी लगेच प्लॅन पास सुरुवात करायला केली. बरं, मेट्रोचा मुद्दा मांडला. मेट्रोमुळे आज कल्याण शिरपाट्या रोडची ट्रॅफिक किती होते? प्रत्येक दिवशी प्रत्येकाचे 4 तास फुकट जात असतात. 4 तास जातात की नाही फुकट? मग त्या मेट्रोचा उपयोग आम्हाला कसा काय होणार? इथून तलोजाहून मुंबई, त्यापेक्षा इथून ट्रेन पकडून आम्ही पटकन जाऊ शकतो. पुन्हा दुसरं की जे आज कॉन्क्रीटचे रस्ते बनवलेले आहेत त्याचे ऑलरेडी पोस्टमॉर्टम झालेले आहेत, त्याची खडी बाहेर निघालेली आहे. ती जी टक्केवारीची खडी आहे ना, ती खडी बाहेर निघालेली आहे. हा विकास नाही म्हणत. याला विकास म्हणत नाही दीपेशजी, याला विकास म्हणत नाही असा दावा आहे. सत्यवान म्हात्रे आमचे जुने सहकारी आहेत. सत्यवान म्हात्रेंना फक्त अनधिकृत बांधकाम 27 गावामध्ये अनधिकृत बांधकामं करून दिली, रजिस्ट्रेशन करून दिले, तर ते खुश असतात. मला एकच म्हणायचं आहे की बघा, विकास करत असताना आता त्यांनी सांगितलं शिलपाटा रोडवरती ट्रॅफिक होते. याचा अर्थ आहे इथले बसलेले बरेचशा लोकांनी ज्यांनी आता वक्तव्य केले त्यांनी सगळ्यांनी मान्य केलं की कामं सुरू आहेत. मगासपासून जी चर्चा सुरू होती की कामच सुरू नाही. आता बघा, कामं सुरू असताना थोडाफार त्रास होत असतो, परंतु या 5-6 वर्षाच्या कामामध्ये पुढच्या 25 वर्षाचा विकास जो कल्याण डोंबिवलीचा होणार आहे, त्याच्यामुळे मेट्रो असेल, जे कॉन्क्रीटचे रस्ते असतील. आता बघा, शिलपाटा टू रांजोळणी नाका डबल डेकर ब्रिज होतोय. आपण डबल डेकर ब्रिज आपल्याकडे होईल अशी अपेक्षा तरी केली होती का? आणि हे सगळे प्रकल्प होत असताना काँग्रेसच्या काळामध्ये शिलपाटा टू रांजोळणी नाका आम्ही रस्ता केला काँग्रेसच्या काळामध्ये, त्याला लगेच टोल लावले. पण आता जे रस्ते होत आहेत, अटल सेतू असेल किंवा कुठलेही रस्ते जे मोठे मोठे प्रकल्प सुरू आहेत, त्याला कुठेही टोल नाही आहे ना. हे टोल रहित लोकांना इंटरसिटी रस्ते जे आपण देण्याचं काम करतोय, ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून. आता घाणेकर साहेब जो मुद्दा मांडत होते की नियोजन चुकतोय, प्राधान्यक्रम चुकतोय. बघा, नियोजन, एवढं मोठं शहर आहे, एवढं मोठं शहर, हे वसलेलं शहर आहे, याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट करताना बरेचसे गोष्टींचे कांगोरे असतात. याच्यामध्ये कुठेतरी एन्व्हायरमेंटचंही लक्ष द्यावं लागतं, कुठेतरी बऱ्याच लोकांचं ट्रॅफिक डायव्हर्जनही करावं लागतं. रस्त्याचं काम करत असताना कुठला रस्ता एका रस्त्याचं काम करतोय तर त्याच्यासाठी दुसरा रस्ता मोकळा ठेवला पाहिजे. सगळ्या रस्त्यांची कामं एकत्रित चालू नाही केली पाहिजे, ह्याचं नियोजन केलं पाहिजे ना. कधीतरी अधिकारी कुठेतरी कमी पडत असतील, पण त्याचं नियोजन होत आहे, कामं होत आहेत. तुम्हाला एक मी भविष्यकाळातलं भविष्य सांगतो या कल्याण डोंबिवली शहराचं. कल्याण डोंबिवली शहरामध्ये येत्या 2 वर्षानंतर तुम्हाला इथे पूर्ण वातावरण बदललेलं दिसेल. सगळे रस्ते कॉन्क्रीट झालेले दिसतील आणि जे कम्युटर्ससाठी म्हणजे ट्रॅफिकचं जे नियोजन आहे ते पूर्ण मेट्रो आणि मुंबई मेट्रोपॉलिटन सिटी म्हणजे MMR रिजनमध्ये पूर्ण कनेक्टिव्हिटी संपूर्ण झालेली दिसेल. कारण तुम्हाला सांगतो, इथे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून शाश्वत विकास या भागामध्ये होतो. एक अजून मुद्दा आरोग्याचा जो मांडला गेला, आता हा वाहतूक कोंडीचा जो मुद्दा आहे तो आहे, त्याच्यावर हे बोलले, पण एक आरोग्याचा प्राधान्यक्रमानं मुद्दा डोंबिवलीकरांना, कल्याणकरांना हवा आहे. त्या संदर्भात काय नियोजन आहे पुढच्या 5 वर्षाच्या काळात? जर सत्ता आली तर कशा पद्धतीनं काम केलं जाणार आहे? NDTV मराठीच्या माध्यमातून तुम्ही आत्ता घोषणा करू शकता. सत्ता येणारच आहे, त्याच्यात कुठं दुमत नाही, कारण की लोकांचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून सत्ता येणार आहे. आता तुम्ही पाहिलं, रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर हे जुनी महापालिकेची रुग्णालय आहेत. ती शासनाकडे आम्ही विनंती केलेली आहे की ती शासनाने ताब्यात घेऊन त्याला सुसज्ज अशा पद्धतीने करावं. आत्ता डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी डोंबिवलीमध्ये सुतिकागृहाचं जे 200 बेडचं कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर वसन व्हॅली इथं महिलांसाठी जे आपलं सुतिकागृह आहे ते सुरू आहे, चालू नाही आहे, होणार आहे. अशा अनेक प्रकल्प आहे. जवळच अंबरनाथजवळ मेडिकल कॉलेज 25 एकरमध्ये सुरू झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी सुरू आहेत. काही गोष्टी व्हायला वेळ लागतो. सत्ता आमची 2014ला शिवसेना भाजपची आली. आम्हाला 11 वर्षामध्ये जो विकास आहे, जो 50-60 वर्षात कधी झाला नाही, तो 11 वर्षात करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काम करताना वेळ लागणारच आहे. कांचनताई, तुमचा काहीतरी मुद्दा होता. माझा मुद्दा असा होता आहे, म्हणे प्रसूतिगृह बांधला, रात्री 2 वाजता सोनोग्राफी काढण्यासाठी महिलेला चिठ्ठी लिहून देतात की सायनला घेऊन जा. ज्या महिलेला पेन आहे, लेबर पेन, तीच कशी जाईल? काही यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलूच नाही. आजही असे प्रभाग आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये जिथे मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत लोक. साधा पाणी नाही प्यायला, गटारीतलं पाणी 25 वर्ष झाले. म्हणतात प्रयत्न करतोय आता. अरे 10 वर्ष, 1 दशक खूप असतो, अजून प्रयत्नच करतायत काय?
साहेब यांचं जे कार्य आहे ना ते फक्त लोकांना इकडे तिकडे नेण्याचं कार्य आहे. विकासाच्या मुद्द्यावर यांनी शून्य विकास केलेला आहे. यांचीच सत्ता दीपेश म्हात्रे हे माझे मित्र आहेत. त्यांनी सगळ्या पक्षांमध्ये काम केलेलं आहे. त्यांना सगळ्या पक्षांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे म्हात्रे साहेबांना माहिती आहे की विकास कुठे झालेला आहे. तर विकास म्हणायचा असेल तर कल्याण डोंबिवलीकरांना विचारावा की विकास कुठे झालेला आहे. भ्रष्टाचाराच्या नावावर कल्याण डोंबिवली महानगर आज संख्या बोलते. तर आजच्या तारखेला यांची सत्ता रुक्मणीबाई आणि शास्त्रीनगर हॉस्पिटल आज सत्ता कोणाची केंद्रात आणि यांनी का विकास केला नाही हा प्रश्न. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे तसाच आहे. गटारांचा प्रश्न आहे तसाच आहे. रस्त्यांचा प्रश्न आहे तसाच आहे. हे सगळे प्रश्नच आहे. आणि जो निधी आलेला होता ना तो काँग्रेसच्या काळात आलेला निधी होता. यांच्या मुख्यमंत्र्यांनी जे आज मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी 2014ला घोषणा केलेली 6,400 कोटी देणार. अरे कुठे दिले? फक्त पेपरावरच येते. जे दावे केले जात आहेत ते दावे तुम्ही तपासून पाहिले तर त्याच्यातनं काय निष्पन्न होते? आता कचऱ्यावरती बोलतो. दीपेश शेठ बोलले कचऱ्यावरती. आता आदरवाडी डम्पिंगमध्ये 18 ते 19 लाख मेट्रिक टन कचरा जमा आहे आधी. त्याच्यावरती काही प्रोसेस नाही. उंबरड्याला जाऊन बघा एकदा. दीपेश म्हात्रे तिथे गेलेत की नाही मला कल्पना नाही. माझं कायम जाणं नाही. तिथे डम्पिंग ग्राउंड डम्पिंगच झालेलं आहे. प्रोसेस युनिट नाही आहेत कुठे. डम्पिंगच झाले म्हणजे तिथे नाग मुठीत धरून राहायला लागतं. आमच्या कांचन कुलकर्णी वाडेगावला राहतात. माझं नवीन घर युनिव्हर्सिटीच्या इथे तिथपर्यंत कचऱ्याचा वास येतोय. वास येतो. म्हणजे जे दावे केले जातात त्या दाव्यामध्ये काही तथ्य नाही आहेत. मला सर्व प्रतिनिधींना एकच विनंती आहे. हे इलेक्शन आणि आरोप प्रत्यारोप होत राहतील. नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, रहदारीचा जो प्रश्न आहे जो गेली 10 वर्ष हा नागरिक इथे सहन करतोय, कचऱ्याचा समस्या आहे हाही 10-15 वर्ष सतत चालू आहे. प्रत्येक प्रतिनिधीला माझी विनंती आहे की निदान कल्याणच्या फेरीवाल्यांचा प्रश्न मिटवावा, रहदारीला मोकळं करावं, लोकांना श्वास घेऊ द्या. बस एवढीच विनंती. साहेब आपलं नाव काय? विजय यादव. विजय यादव यांच्या या शेवटच्या नोट या बोला. त्यांनी सांगितलं मी 2014 पण नरेंद्र मोदींचाच प्रचार केला, 2019 पण नरेंद्र मोदींचाच प्रचार केला आणि 2024 पण केला, नरेंद्र मोदींचाच केला. म्हणून आम्हाला नरेंद्र मोदींचा विकास दिसतो. तुम्हाला तुमचे जिल्हाध्यक्ष टिकवता आले नाही, तुमचे 12 नगरसेवक टिकवता आले नाही. कांचनताई तुम्ही निवडणूक लढले. शेवटचा मुद्दा मुळात हे एक मिनिट ताई, मुळात हे जे व्यासपीठ तुम्ही आज उपलब्ध करून दिलं हे आमच्या शहराचा काय विकास झाला याच्यासाठी केलं पाहिजे. कोण कुठे गेलेत, कुणाला आता गोड वाटतं, कुणाला विकास दिसतो, ती जनता काय आमची भोळी नाहीये. ते विकास काय आहे ते त्यांना सगळं कळतं. परंतु या शहराचे जे प्रश्न आहेत ते आजपर्यंत अनुत्तरित आहेत. त्याच्यावरती कोणतीही ठोस कारवाई आजपर्यंत झालेली नाही. मग तो कचरा असेल, ट्रॅफिक समस्या असेल, आणि आज तुम्ही आमच्या स्टेशनचं बघा. आता हे सांगतात आहे की आम्ही एवढे पैसे आले. सॅटिस जे आहे, सॅटिस म्हणजे काय, स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट स्कीम. मग टिल टुडे आज आमची स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट स्कीम झाली का? तर त्याचं उत्तर 0 आहे. म्हणजे कुठल्या पक्षाचा म्हणून नाही, कल्याणकर म्हणून मला लाज वाटते का ह्या गोष्टी आम्हाला फेस करायला लागतात. म्हणून माझं सत्ताधाऱ्यांना सांगणं आहे की निवडणुका येतील जातील, सत्ता येईल जाईल, पण या शहरासाठी आपण काहीतरी ठसा उमटवला पाहिजे की आम्ही हे काम केलेलं आहे. हे तुमच्या माध्यमातून मी आज सांगतोय. बासरे साहेबांच्या याच वाक्यानंतर मी या कार्यक्रमाची सांगता करतोय. पण एक अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावता कामा नये असं म्हटलं जातं. आणि तीच स्थिती कल्याण डोंबिवलीमध्ये दिसते. काही चुकीचे पायंडे कल्याण डोंबिवलीमध्ये पडतायत का अशा स्वरूपाची एक चर्चा सुरू झालेली आहे. 15 तारखेला कल्याण डोंबिवलीकर या चर्चेला कशा पद्धतीनं उत्तर देतोय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद.